मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्याच्या बातम्या झळकल्या आणि एकच खळबळ उडाली। कालच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्र्यांना 7 वर्ष झाली आणि त्याच रात्री शस्त्रक्रियेची बातमी। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या इस्पितळात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाल्याच्या बातम्या आहेत। आता मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक असून त्यांना हॉस्पिटलातून डिस्चार्ज मिळाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील आपण ठीक असून तो फक्त नॉर्मल हेल्थ चेकअप असल्याचे सांगितले आहे। आता कुणीही काहीही चिंता करण्याची म्हणे गरज नाही। चांगली गोष्ट। मात्र या घटनेनंतर गोव्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जर रूटीन हेल्थ चेकअपसाठी मुख्यमंत्र्यांना पुण्याला जावे लागत असेल तर रामराम त्या गोवा आरोग्य सेवेला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा रूटीन चेकअप सुद्धा जर गोव्यात होऊ शकत नसेल तर काय उपयोग। सरकार आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे गोवा हेल्थ मॉडेल देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे बोलून दाखवतात। खुद्द मुख्यमंत्री सुद्धा यावर अनेकदा भर देताना दिसले आहेत। मग गोव्यात एवढं असताना मुख्यमंत्र्यांचा रूटीन चेकअप गोव्यात होऊ शकत नाही ही शोकांतिका मानावी लागेल। आता या प्रकरणातून गोवेकरांनी काय बोध घ्यावा। गोव्याच्या आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत की मुख्यमंत्र्यांना मंत्री विश्वजित राणे यांच्या हेल्थ मॉडेलवर विश्वास नाही। मुख्यमंत्र्यांना लगेच पुण्याला जाऊन रूटीन हेल्थ चेकअप करणे शक्य झालं, पण हे गोव्यातील सामान्यांना शक्य आहे का? कारण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगतात तसे असल्यास हे नॉर्मल हेल्थ चेकअप हे सुद्धा गोव्यात होऊ शकत नाही का? याचे उत्तर आता आरोग्य मंत्र्यांनीच द्यावे लागेल, नाहीतर आरोग्य सेवाविषयी गोवेकरांच्या मनात मात्र भीती कायम राहील।